विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पुण्यामधलं आपलं जे ससून रुग्णालय आहे या ससून रुग्णालयाच्या भरती प्रक्रियेबाबतची एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. तीच अपडेट मांडण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. ससून रुग्णालयाबद्दलची अपडेट काय या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. एकूण किती पदं रिक्त आहेत, कोणती पदं भरणार आहेत, परीक्षा कोण घेणार आहे आणि भरती प्रक्रियेला कधी सुरुवात होणार आहे. बघा ही वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी आहे. हेडिंग बघा, ससून मधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 8 दिवसामध्ये सुरू होणार आहे. राज्याचं आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये शिक्षण विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत त्यांनी ही माहिती दिलेली आहे. समजून घेऊया आपण. बघा ससून रुग्णालयामध्ये 2350 पदं मंजूर आहेत. त्यातील 789 पदं रिक्त आहेत. बघा 2350 पदं जी आहेत ती ससूनची आहे, एकूण मंजूर पदं आहेत. यापैकी 789 जी पदं आहेत ही पदं काय आहेत, रिक्त आहेत सध्या, हे लक्षात घ्या. पुढे परिचारिकांची 160 पदं रिक्त आहेत. चतुर्थ श्रेणीची 50% पदं रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या कामावरती ताण येत आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया 8 दिवसात सुरू केली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिलेली आहे. आता विधानसभेमध्ये यावरती एक प्रश्न विचारला गेला होता. आमदार सुनील कांबळे जे आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता ससून रुग्णालयाच्या विविध समस्यांबाबतचा. त्यावरती उत्तर देताना शिक्षण विभागाच्या ज्या राज्यमंत्री आहेत, अर्थात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुढील 8 दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया करण्याचं सांगितलेलं आहे. आता पुढे त्यांनी काय म्हटले बघा, ससून मधील पदभरती जी आहे ती TCS द्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. म्हणजेच परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा घेणार आहे TCS कंपनी, हे लक्षात घ्या. येत्या 8 दिवसात भरती प्रक्रिया पुन्हा राबवण्यासाठी हालचाली केल्या जातील. तसेच वर्ग 1 ची 44 पदं, वर्ग 2 ची 110 रिक्त पदे तात्काळ भरली जातील, अशी माहिती मिसाळ यांनी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता पण नेमकी कोणती किती पदं आहेत, तर बघा वर्ग 1 ची 44 पदं आहेत, वर्ग 2 ची 110 पदं आहेत, परिचारिकाची 160 पदं आहेत आणि चतुर्थ श्रेणीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची 475 पदं आहेत. असे टोटल 789 पदांची भरती प्रक्रिया पुढच्या 8 दिवसामध्ये सुरू होणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे, तर परीक्षा घेणार आहे TCS ही कंपनी, लक्षात घ्या. तेव्हा सर्व सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याचं जे मुलं ध्येय बाळगत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. वेगवेगळ्या विभागाच्या रिक्त पदांची माहिती आपल्या समोर येते. वेगवेगळ्या विभागांच्या भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आता ससून रुग्णालयाची ही भरती प्रक्रिया होत आहे. तेव्हा आपल्याला चांगली संधी आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसामध्ये भरती प्रक्रिया चालू होईल. तेव्हा जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा. आपल्या या अभ्यासाच्या प्रवासामध्ये, एक्झामच्या तयारीमध्ये इग्नाइट अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे. इग्नाइट अकॅडमीची आपली ही एक TCS IBPS पॅटर्नवर आधारित सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. या बॅचचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय. तुम्हालाही नक्कीच फायदा होईल. तेव्हा इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88 25 61 17 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच इग्नाइट अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.